लल्या. त्यावेळी किल्ले पुरंदरच्या चारी बाजूंचे बुलंद बुरुज आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी, निळ्या आभाळाला खबर देत होते. राजक्रिया विराजित, सकळ गुणमंडित, भोसले कुलावतंस, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचुडे मंडित सईबाई साहेब प्रसूत झाल्या. पुत्ररत्न प्राप्त झाले. आणि ते खबर ऐकून किल्ले पुरंदरवरच्या सगळ्या रावळांतले देव आपोआप सोयरात पडत होते. पुरंदरच्या सदर महालात बैठकीवर बसून जिजाबाई खली त्यांचे म्हेठे सांगत होत्या. समोर बसलेले बाळकृष्णपंत हनुमंते ते म्हेठे आणि मजकूर कागदावर उतरून घेत होते. बाहेर 18 कारखान्यांतील असामिना, पांढऱ्या गलमिशांचे गोमजी नाईक पाणसंबळ, खांद्यावरच्या परातीतील साखर मुठीमुठींनी वाटत होते. कुणीतरी लगटीने गोमाजीबाबांच्याच तोंडात साखर मुठ भरली. तिचे निसटत तेकण गोमाजीबाबांच्या पांढऱ्या धूट मिशीत अडकले होते. गोमाजींना डिवचण्यासाठी एक तरणा मावळा म्हणाला, नाईक, लई लहानी मुठ हाय तुमची. त्याच्याकडे डोळे वटारून बघत गोमाजीबाबा गरजले, मोरये. परातच वततो तुझ्या थोबाडात. आणि गोमाजी स्वतःवरच खुश होऊन मान मागे टाकून कल्ले थरकवीत दिलखुलास हसले. सदर महालात खली त्यांच्या लाल फासबंदांच्या थैल्या तयार झाल्या. थैल्या ठेवलेल्या तबकाला जिजाबाईंनी उजव्या हाताचा दस्तुरी स्पर्श केला. सदरेच्या भिंतीशी उभ्या असलेल्या खबरगीरांच्या पथकातील एक खबरगीर सामोर आला. आऊसाहेबांना मुजरा करून आणि बाळकृष्णपंतांच्या हातून आपापली थैले घेऊन बाहेर पडू लागला. फलटण, तळबीड, सदखेड, बेंगळूर, चौवाटा त्या थैल्या जाणार होत्या. जिजाबाईंनी शेवटची थैल आपल्या हातात घेतली. त्यांच्या समोर मावळपट्ट्यातील नामांकित खबरगीर विश्वास नानाजी मुसेखोरेकर उभा होता. त्याच्या हातात ती थैल देत जिजाबाई म्हणाल्या, विश्वासराव, जातीनिशी ही थैल राजांना रुजू होईल असे कर. आमचा सांगावा सांग की जरूर निघून येणे. पुत्ररत्न उपजले. जी. म्हणत विश्वासरावाने थैल धरला हात आपल्या माथ्याला लावून जिजाऊंना मुजरा भरला. विश्वासराव सदर महाला बाहेर पडला. 6. छावाधावणीची वाट विणघोरी आहे की नाही, हे टेहळण्यासाठी जासुर्दाचा नाईक बहिर्जी राजांच्या घोडदळापुढे एका मजलेवर दौडत होता. सुपे जवळ आले. बहिर्जींच्या घारनजरेला एक स्वार सामनेच दौड घेत येताना दिसला. झटकन बहिर्जीने आपल्या उजव्या तळहाताची झड कपाळावर चढविली. डोळे बारीक करीत त्या स्वाराचा कानोसा घेतला. त्याच्या घोड्यावरच्या मावळी जिनाची खूण चांगली पटताच तांश मारून, धुळफेकीत आपला घोडा एकदम पुढे काढून दौडत्या टापेने क्षणात त्या स्वाराला गाठला. बहिर्जीला बघताच समोरचा विश्वास पायउतार झाला. काय खबर आहे इस्वास? मुजरा घालणाऱ्या विश्वासला बहिर्जीने लगोलग चाचपून पाहिलं. लई नामी खबर हे नाईक. धन्यासने बाळकिसन जालक. पुरंदरावरनं मासाबांची थैल घेऊन आलून मग. विश्वासने आपला दाटला उत्साह तळपत्या डोळ्यांनी फोडला. धन्यांचं बाळकिसन कवा? भले रे माझ्या भागदरा. म्हणत बहिर्जीने मान मोडून जिनावरून खाली चलाख चटकी छलांग घेतली. आपण राजांच्या खबरगीर खात्याचे नाईक आहोत. विश्वास एक मामुली खबरगीर आहे, हे विसरून बहिर्जीने सरसे होत विश्वासची थेटूर भेट घेतली. त्याचे खांदे थोपटले. वळीव पावसाचा मारा होणारी इशारत देणारा भन्नाट वारा सुटला होता. लगबगीने बहिर्जीने आपल्या घोड्याचा मोहरा माघारा वळविला. राजांच्या सामने रुजू होण्यासाठी तो विश्वाससह मागच्या मजलीकडे चौपट दौडू लागला. राजांचे घोडदळ नजरटप्प्यात येताच त्या दोघांनी आपल्या जनावरांची धावणी कदमबाज केली. धीम्या चालीची घोडी घेऊन ते राजांच्या समोर आले. पायउतार होऊन दोघांनीही झटक्यात राजांना अदमुजले रुजू केले. राजांच्या पाठीवर कायदे आखडलेले घोडदळाचे मावळे श्वास रोखून उभे होते. इकडे आभाळाच्या शिवारात वळीव पावसाच्या ढगांनी मेंढीकळपासारखा केव्हा जमाव धरला, ते कुणालाही कळले सुद्धा नाही. राजकुंमईत जातीच्या तपकिरी, उमद्या जनावरावर मांडबुलंद बैठक जमवून बसलेले होते. घोड्याचे भगवे, रेशमी कायदे त्यांनी आपल्या अंगठीधारी सडक बोटांनी आखडून धरले होते. कपाळीचे 2 दलांचे आडवे शिवगंध, छातीकडे धारदार नाकाचा तरतरीत शोळ, कानशिलाकडे निमुळते होत गेलेले, दोन्ही डोळ्यांत 2 सूर्य वागविणारे लांबट डोळे,
उभट शंखासारखी रंगसतेज मुद्रा, छातीच्या ठोकेदौडीशी कान लावून विसावलेली कंठातील 64 कवड्यांची आई भवानीची पावनवाळ. असे ते राजोगी रूप होते. धावणीत घोड्यांच्या टापांखाली उसळलेली छावा, 7 तांबडसुळ त्यांच्या पांढऱ्या शुभ्र टोपावर आणि काळ्याशार दाढीवर उतरून सार्थकी लागली होती. बहिर्जीला बघताच राजांच्या रक्त जागल्या. रसरशीत ओठातून काळजाची ठाव घेणारी सोनेरी बोलांची चलाख कबुतरे क्षणात उडाली.